दॅट्स वाय अँड दॅट्स हाव. आज आपण शिकणार आहोत या दोन शब्दांना आणि इंग्रजी बोलताना किंवा लिहिताना या दोन शब्दांचा वापर कसा करायचा हे आपण काही उदाहरणातून समजून घेणार आहोत. सो हा व्हिडिओ शेवटापर्यंत बघा, जेणेकरून दॅट्स वाय आणि दॅट्स हाऊ या दोन्ही शब्दांना तुम्हाला तुमच्या इंग्रजीमध्ये वापरता येईल. सो बघा, जनरली दॅट्स वाय म्हणजे काय, याचा मराठी अर्थ काय, तर अगदी सिंपल असं आपण म्हणूया की म्हणून किंवा हेच कारण आहे. लक्षात आलं? म्हणजे जे पहिलं वाक्य आपण बोलतो ते कारण असतं पुढच्या वाक्याचं. जसं की आता इथे मी तुम्हाला एक वाक्य दिलंय, त्याने मेहनतीने अभ्यास केला म्हणून त्याला चांगले गुण मिळाले. आता इथे बघा, हे जे आहे त्याला चांगले गुण मिळालेत, पण त्याचं कारण कुठे सांगितलंय? कारण तुम्ही पुढे सांगितलंय. सो जेव्हा तुम्हाला कारण पुढे सांगायचं असतं त्यावेळी तुम्ही तो म्हणून किंवा ते कारण म्हणून जो शब्द आहे, सॉरी, ओके बघा इकडे. सो जेव्हा आपण दॅट्स वाय अँड दॅट्स हाव या दोन शब्दांना आज आपण शिकणार आहोत. इंग्रजी बोलताना वारंवार हे शब्द आपल्या इंग्रजी बोलण्यामध्ये येतात, पण बऱ्याच जणांना दॅट्स हाव किंवा दॅट्स वाय कसं वापरायचं हे कळत नाही. आज आपण उदाहरणासहित या दोन शब्दांना शिकणार आहोत. सो हा व्हिडिओ शेवटापर्यंत बघा, जेणेकरून हे दोन्ही शब्द तुम्हाला क्लिअरली समजतील. सो बघा, दॅट्स वाय म्हणजे काय, तर दॅट्स वाय म्हणजे हेच कारण आहे असं आपण म्हणूयात. किंवा म्हणून बोलताना तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने बोलू शकता, पण तुम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे, जेव्हा जे पहिलं वाक्य असतं ते कारण असतं तुमच्या दुसऱ्या वाक्याचं. जसं की आता इथे बघा, त्याने मेहनतीने अभ्यास केला म्हणून त्याला चांगले गुण मिळाले. आता इथे तुमच्या लक्षात येत आहे का, हे जे पहिलं वाक्य आहे हे कारण आहे, त्याला चांगले गुण मिळण्याचं कारण तुम्ही पहिल्यांदा सांगितलं. सो जेव्हा कारण तुम्ही पहिल्यांदा सांगता त्यावेळी तुम्हाला लिहायचं असतं दॅट्स वाय. आता तुम्ही म्हणणार सर दॅट्स वायच लिहिता येईल का, तर नाही, त्याच्यासाठी तुम्हाला ॲज अ रिझल्ट, हेन्स, सो या शब्दांना सुद्धा दॅट्स वायला इंटरचेंजेबली वापरता येईल. पण टॉकिंगच्या स्टाईलमध्ये जेव्हा आपण बोलतो आपण जनरली दॅट्स वाय किंवा सोचा वापर करतो. रिटर्न फॉर्म मध्ये तुम्ही ॲज अ रिझल्ट, हेन्स या शब्दांचा आपण वापर करतो. सो आता बघा इकडे, त्याने मेहनतीने अभ्यास केला, काय म्हणणार, ही. नेहमी लक्षात ठेवा, जोडी बनवायची आहे. ही स्टडीड हार्ड. आता इथे जेव्हा तुम्हाला हे कारण सांगून झालंय, आता तुम्हाला म्हणायचं आहे दॅट्स वाय, आणि त्याचा परिणाम आता तुम्ही काय सांगताय, दॅट्स वाय त्याला चांगले गुण मिळाले, ही गॉट गुड मार्क्स. आता दॅट्स वायच्या ठिकाणी समजा तुम्ही सो वापरलं तरी तोच मिनिंग होईल. ही स्टडीड हार्ड सो ही गॉट गुड मार्क्स. किंवा तुम्ही ॲज अ रिझल्ट म्हटलात, ही स्टडीड हार्ड ॲज अ रिझल्ट ही गॉट गुड मार्क्स. किंवा तुम्ही हेन्स जरी म्हटलात, ही स्टडीड हार्ड हेन्स ही गॉट गुड मार्क्स. पण तुमच्या लक्षात येत असेल, टॉकिंग मध्ये, स्पोकन लँग्वेज मध्ये आपण जनरली दॅट्स वाय किंवा सो शब्दांचा वापर करतो. सो आता बघा पुढचा, तिचे वडील बऱ्याच वर्षानंतर घरी आले, हेच कारण की ती खूप खुश आहे. बरं, ती खूप खुश आहे, सॉरी, खुश. आता इथे बघा, तिचं खुश असण्याचं कारण तुम्हाला अगोदर सांगितले की तिचे वडील बऱ्याच वर्षानंतर घरी आले. इंग्रजी कसं होईल, येस, तिचे वडील म्हणजे कोण, हर फादर, येस, आणि जोडी तयार करा. तिच्या वडिलांची क्रिया काय आहे, येण्याची. सो हर फादर वेंट, सॉरी केम, कुठे, घरी, होम, बऱ्याच वर्षानंतर, आफ्टर मेनी इयर्स. सो हे कारण देऊन झालं तुमचं, हर फादर केम होम आफ्टर मेनी इयर्स, दॅट्स वाय, आणि हेच कारण आहे, दॅट्स वाय शी इज सो हॅपी. लक्षात आलं का?
सो सिम्पली पहिलं कारण सांगा, दॅट्स वाय म्हणा आणि त्याचा परिणाम पुढे सांगा. जसं की तुम्ही असं म्हणू शकता, आय वॉज इल दॅट्स वाय आय डिडंट गो टू स्कूल. सो शाळेत न जाण्याचं कारण तुम्ही अगोदर सांगितलं. मोबाईल वॉज सो एक्सपेन्सिव्ह दॅट्स वाय आय कुड नॉट बाय इट. सो मी मोबाईल खरेदी करू शकलो नाही त्याचं कारण मोबाईल खूप महागडा होता. लक्षात आलं का? सो सिम्पली जेव्हा तुम्ही पहिली गोष्ट कारण सांगता आणि त्याच्या पुढे जेव्हा तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही दॅट्स वाय म्हणायचं आहे. एखादं वाक्य तुम्ही ट्राय करा, कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचा प्रयत्न करा. इमॅजिनेशन खूप महत्वाचं आहे. तुम्हाला स्वतःला इमॅजिन करता आलं पाहिजे. आता बघा, हा झाला दॅट्स वाय. आता दॅट्स हाऊ कडे येऊया. दॅट्स हाऊ थोडासा तुमच्यासाठी नवीन असेल. दॅट्स हाऊ म्हणजे काय, तर अशा प्रकारे किंवा अशा तऱ्हेने. जसं की आता इकडे बघा, मी अनेक पुस्तकं वाचली, ऑनलाईन क्लास जॉईन केला, अशा प्रकारे मी इंग्रजी शिकलो. सो सिम्पली जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट केली पण ती करण्यासाठी काय काय केलं हे अगोदर तुम्ही सांगता, अशा वेळी तुम्ही अशा प्रकारे असं म्हणता, म्हणजेच तुम्ही दॅट्स हाऊ हा शब्द वापरता. जसं की आता बघा, मी अनेक पुस्तकं वाचली, आय रेड मेनी बुक्स. ऑनलाईन क्लास जॉईन केला, जॉईन ऑनलाईन क्लास. सो या गोष्टी केल्या. या गोष्टीमध्ये अजून तुम्ही 2-3 गोष्टी ऍड पण करू शकता. असं काही नाही की 2च गोष्टी म्हणायच्या. जे जे काही तुम्ही केलं ते सांगू शकता. आणि अशा प्रकारे अँड दॅट्स हाऊ. तुम्ही अँड सुद्धा वापरू शकता. अँड दॅट्स हाऊ किंवा नुसतं दॅट्स हाऊ मी इंग्रजी शिकलो. आय लर्न्ड इंग्लिश लँग्वेज ऑर इंग्लिश. लक्षात आलं का? सो दॅट्स हाऊ अशा पद्धतीने. सो जेव्हा तुम्ही अगोदर काय काय केलं हे सांगता किंवा काय करून मी हे काय केलं सांगता, त्यावेळी तुम्हाला दॅट्स हाऊ म्हणायचं आहे. जसं आता बघा, आम्ही अनेक ऑडिशन्स घेतल्या आणि अशा तऱ्हेने आम्ही मुख्य नायिका निवडली. सो आम्ही मुख्य नायिका निवडली, त्याच्या अगोदर आम्ही काय केलं, तर त्याच्या अगोदर आम्ही अनेक ऑडिशन्स घेतल्या. सो वी टूक सेव्हरल ऑडिशन्स, मेनी ऑडिशन्स, तुम्ही काही म्हणा. We took several auditions and that's how. आणि अशा पद्धतीने, अशा प्रकारे, अशा तऱ्हेने आम्ही मुख्य नायिका निवडली. We selected lead actress. मेन ऍक्ट्रेस, तुम्हाला जो शब्द लिहिता येईल ते लिहू शकता. सो तुम्ही काय काय केलं लक्षात आलं. सर तुम्ही ते सांगू शकता. जसं की तुम्हाला असं म्हणायचंय की आम्ही अनेक ठिकाणांना भेट दिली आणि मग आम्ही त्यातलं एक ठिकाण निवडलं, बरोबर. सो वी विजिटेड मेनी प्लेसेस अँड दॅट्स हाऊ वी सिलेक्टेड दिस पर्टिक्युलर प्लेस. की हे पर्टिक्युलर प्लेस आम्ही निवडला. सो सिम्पली कशा पद्धतीने काय केलं हे तुम्ही दॅट्स हाऊ मध्ये सांगाल. जसं की अशा तऱ्हेने मी सायकल चालवायला शिकलो. अशा तऱ्हेने म्हणजे कशा तऱ्हेने. सो मी सायकल विकत घेतली, मी सायकल 4-5 वर्ष चालवत राहिलो, मी पडलो आणि शिकलो आणि अशा तऱ्हेने मी सायकल चालवायला शिकलो. सो तुम्ही काही त्याच्या अगोदर डिस्क्राईब करू शकता, वर्णन करू शकता. सो अशा तऱ्हेने मी सायकल चालवायला शिकलो. सो दॅट्स हाऊ I learned to ride bicycle. So I'm sure that's how and that's why दोन्ही शब्द तुम्हाला कळले असेल. That's why काय करताय, तर अगोदरचं वाक्य हे कारण असतं पुढच्या वाक्याचं. That's how काय करतं, तर that's how हे डिस्क्राईब करतं तुम्ही जी गोष्ट केली त्याच्या अगोदर त्या गोष्टीसाठी तुम्ही काय काय केलं हे सांगितलं जातं दॅट्स हाऊच्या अगोदरच्या वाक्यांमध्ये. सो आय एम शुअर आता तुम्ही सुद्धा एखादा वाक्य इमॅजिन कराल दॅट्स हाऊ किंवा दॅट्स वाय मध्ये आणि ट्राय कराल कॉमेंट बॉक्स मधून लिहिण्याचा. तुमच्या उत्तराची मी वाट बघतोय. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.